आई, सगळे मला विचारतात, माझे दोन बाबा का आहेत? मी कोणाला बाबा म्हणू? तो प्रश्न ऐकताच वैदेहीच्या हातातला चहाचा कप खाली पडला. कप फुटल्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमला. समोर बसलेला आदित्य डोळे मिटून बसला. दारामागे उभी असलेली शांता दोन्ही हातांनी तोंड झाकून रडू लागली. तिच्या ओठावरून फक्त एकच शब्द बाहेर पडला, देवा, माझ्या चुकीची शिक्षा अजून किती दिवस या लेकराला भोगावी लागणार? एका निष्पाप मुलाच्या या एका प्रश्नाने अनेक वर्षापूर्वी घडलेलं एक सत्य पुन्हा जागं झालं. एका सुखी कुटुंबाचा आनंद एका क्षणात कसा उद्ध्वस्त झाला, एका सुनेवर अन्याय का झाला आणि एका दिराने असा निर्णय का घेतला ज्याने संपूर्ण गावाची विचारसरणी बदलली. चला पाहूयात 6 वर्षापूर्वी काय घडलं ते. अहमदनगर जिल्ह्यातलं एक छोटंसं हिरवगार गाव. पाटेचा मंद वारा, मातीचा सुगंध, दूरवर दिसणारी उसाची शेतं, मंदिरातून ऐकू येणारा काकडा आरतीचा गोड स्वर. गाव अजून पूर्ण जागं झालं नव्हतं, पण पाटीलवाडा मात्र पहाटेपासूनच गजबजला होता. वाड्याच्या अंगणात मोठं तुळशी वृंदावन, एका बाजूला गोठा, दुसऱ्या बाजूला किराणा दुकान आणि मागे दूरवर पसरलेली 30 एकर सुपीक शेती. त्या घराचे कर्ते होते विठ्ठलराव पाटील, कष्टाळू, प्रामाणिक आणि गावात शब्दाला किंमत असलेला माणूस. त्यांची पत्नी शांता पाटील, स्वभावाने प्रेमळ, घराला जीव लावणारी, सगळ्या गावाची शांता काकू. त्यांना 2 मुलं, मोठा माधव आणि धाकटा आदित्य. सूर्य उगवायच्या आधीच माधव उठला, आंघोळ करून देवासमोर दिवा लावला. दोन्ही हात जोडून म्हणाला, देवा, माझ्या कष्टाला फळ दे, पण त्याहीपेक्षा माझ्या घरातलं हसू कायम ठेव. शांताने स्वयंपाकघरातूनच आवाज दिला, माधवा, चहा तयार आहे रे. आलो आई. तो स्वयंपाकघरात गेला. शांता गरम गरम चहा कपात ओतत होती. आज एवढ्या लवकर शेतात जाणार? हो आई, काल पाऊस खूपच झाला आहे, त्यामुळे ऊस पाहून येतो. तेवढ्यात विठ्ठलराव वर्तमानपत्र घेऊन आले. अरे, आधी चहा पिऊन जा. शेती कुठं पळून चालली आहे का? माधव हसला. शेती पळत नाही बाबा, पण शेतकरी थांबला तर निसर्ग थांबत नाही. विठ्ठलराव अभिमानाने मुलाकडे पाहत राहिले. तेवढ्यात स्वयंपाकघरातून एक गोड आवाजाने वातावरण अजूनच प्रसन्न झालं. आई, पोहे तयार झाले. तो आवाज होता वैदेहीचा, या घराची मोठी सून. लग्नाला फक्त काही महिने झाले होते. तिने साधी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. केसात मोगऱ्यांचा गजरा, कपाळावर छोटंसं कुंकू, चेहऱ्यावर कायमचं हसू. ती पोह्यांची प्लेट घेऊन आली. बाबा, गरम आहेत, आधी खा. विठ्ठलराव पहिला घास खात हसले आणि म्हणाले, शांता, आता तू स्वयंपाकाची काळजी करू नकोस. आपल्या सुनेच्या हाताला अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. तिच्या हातचे जेवण खाल्लं की मनही तृप्त होतं. शांता हसली. माझी सून आहेच तशी. वैदेही लाजली. बाबा, तुम्ही पण ना? माधव तिला पाहतच राहिला. शांता लगेच चिडवत म्हणालीस, अरे माधवा, पोहे बघतोस की बायको? सगळे मोठ्याने हसू लागले. माधव हसत म्हणाला, आई, पोह्यांची चव तर रोजच मिळते, पण तिचं हसणं रोज नव्याने पाहावंसं वाटतं. वैदेहीने हलकेच डोळे वटारले. सगळ्यांसमोर काहीही बोलताय? घर पुन्हा हसण्यात बुडून गेलं. तेवढ्यात अंगणात एका बाईचा आवाज आला. अगं वैदेही, घरी आहेस का? ती होती शेजारची कमला काकू. वैदेही धावत बाहेर आली. या काकू. कमला काकूंनी हसत तिच्या हातात एक ताट दिलं. काल पुरणपोळी केली होती, तुमच्यासाठी आणली. वैदेहीने लगेच त्यांना आत बसवलं. काकू, आधी चहा घेऊनच जा. कमला काकू शांताला म्हणाल्या, शांता, खरंच सांगते, तुझ्या सुनेने या घराला घरपण दिलंय. शांता हसत म्हणाली, सून नाही ग, माझी मुलगी आहे. हे ऐकून वैदेहीच्या डोळ्यात आनंद दाटून आला. दूर शहरात पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत आदित्य संगणकासमोर बसून काम करत होता. ऑफिसमधले सहकारी विकेंडच्या ट्रिपची चर्चा करत होते. एकजण म्हणाला, आदित्य, या शनिवारी महाबळेश्वरला येणार का? आदित्य हसला. नाही, मी गावाला जाणार. अरे, प्रत्येक आठवड्याला गावाला जातोस, कंटाळा येत नाही? आदित्यने संगणक बंद केला, खिडकी बाहेर पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, जिथे आईच्या हाताचा चहा मिळतो
बाबांचं प्रेम मिळतं, दादाचं मार्गदर्शन मिळतं आणि वहिनी हसून विचारते, कामाचा खूप लोड असेल ना? त्या घराचा कंटाळा कधी येत नाही. त्याचे सहकारी एकमेकांकडे पाहत राहिले. कोणीतरी हळूच म्हणाला, तुझं नशीब चांगलं आहे रे. आदित्यच्या चेहऱ्यावर फक्त एक समाधानाचं स्मित होतं. पहाटेचा सूर्य आता आकाशात चांगलाच वर आला होता. पाटीलवाड्याच्या अंगणात तुळशीसमोर वैदेही रांगोळी काढत होती. तिच्या हातातल्या रंगांनी अंगण फुलून गेलं होतं. रांगोळी पूर्ण होताच तिने तुळशीला नमस्कार केला. देवा, या घरातलं हसू असंच कायम ठेव. तिच्या नकळत नशीब मात्र काही वेगळंच लिहून ठेवत होतं. स्वयंपाकघरातून शांता आवाज देत होती, वैदेही, अगं आज दुपारी पुरणपोळी करायची बर का? वैदेही हसून म्हणाली, का आई, काही विशेष आहे का? शांता हसली, अगं आज शनिवार आहे ना, आदित्य घरी येणार. हे ऐकताच वैदेहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे वा, मग त्यांच्या आवडीची पुरणपोळी, कटाची आमटी आणि भजी करते. विठ्ठलराव वर्तमानपत्रातून डोकं वर करत म्हणाले, बघ शांता, धाकट्या मुलाची आवड आईपेक्षा आपल्या सुनेला जास्त माहिती आहे. शांता मिश्किल हसली, आईपेक्षा जास्त नाही हो, पण माझ्या मुलीला सगळ्यांची काळजी असते. दुपारचे 12 वाजले होते. आदित्यने ऑफिसमधला लॅपटॉप बंद केला. त्याचा मित्र रोहन म्हणाला, यार, प्रत्येक शनिवारी गावाला जातोस, एक दिवस तरी आमच्यासोबत फिरायला ये. आदित्य हसला, मित्र बदलता येतात, पण आई वडील, दादा आणि घर नाही. दुसरा मित्र चिडवत म्हणाला, खरं सांग, गावाला वहिनीच्या हाताची पुरणपोळी खायला जातोस ना? आदित्य मोठ्याने हसला, हो, तेही खरंच आहे. माझ्या वहिनीच्या हाताची पुरणपोळी खाल्ली की आठवड्याभराचा थकवा निघून जातो. सगळे हसू लागले. त्यानंतर आदित्य गावाला जाण्यासाठी निघतो. सायंकाळी 4 वाजता एसटी बस गावात थांबली. आदित्य खांद्यावर बॅग घेऊन उतरला. गावातील माती पाहताच त्याने खोल श्वास घेतला. आहा, शहरात लाखो रुपये मिळतात, पण या मातीचा सुगंध तिथे कुठे मिळतो? तो चालतच घराकडे निघाला. पाटीलवाड्याचं मोठं लाकडी दार उघडं होतं. आदित्यने अंगणात पाऊल टाकताच मोठ्याने आवाज दिला, आई, आलो मी. शांता धावत बाहेर आली. आलास का रे बाळा? तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला. खूप बारीक झालायस, शहरात जेवत नाहीस का? आई, हा प्रश्न तर तू दर आठवड्याला विचारतेस. दोघेही हसू लागले. विठ्ठलराव बाहेर आले. काय इंजिनियर साहेब, गाव आठवतं की नाही? आदित्यने वडिलांच्या पाया पडत उत्तर दिलं, बाबा, गाव विसरणारा माणूस स्वतःलाच विसरतो. तेवढा स्वयंपाकघरातून आवाज आला, हातपाय धुवून या, गरम गरम जेवण तयार आहे. आदित्यने मुद्दाम मोठ्याने म्हटलं, वहिनी, आधी सांग, पुरणपोळी केली आहे ना? स्वयंपाकघरातून लगेच उत्तर आलं, नाही, आज फक्त कोरडी भाकरी आणि मिरची. आदित्यने नाटक करत चेहरा पाडला, मग मी परत पुण्यालाच जातो. इतक्यात वैदेही हातात तुपाची वाटी घेऊन बाहेर आली. बर, मग ही पुरणपोळी मीच खाते. सगळे खळखळून हसू लागले. त्यानंतर थोड्या वेळाने जेवण सुरू होतं. वैदेही सगळ्यांच्या ताटात प्रेमाने वाढत होती. आदित्य म्हणाला, वहिनी, तुम्ही आधी बसा ना. वैदेही हसली. घरातले सगळे जेवले की माझं पोट आपोआप भरतं. आदित्यने गंभीर होत उत्तर दिलं, नाही वहिनी, आई नेहमी सांगते, अन्न वाढणाऱ्याने स्वतःही वेळेवर खाल्लं पाहिजे. हे ऐकून शांता अभिमानाने म्हणाली, माझ्या दोन्ही मुलांनी स्त्रीचा आदर शिकला आहे, म्हणूनच या घरात सुख आहे. माधवने वैदेहीचा हात धरला. बस, आता आम्ही स्वतः वाढून घेतो. वैदेहीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दुसऱ्या दिवशी गावात जत्रा होती. सगळं कुटुंब जत्रेला गेलं. आरशाच्या दुकानात खेळण्यांच्या गाड्या, गोड जिलेबीचा सुगंध, ढोल ताशांचा आवाज, संपूर्ण गाव आनंदात न्हाऊन निघालं होतं. वैदेही एका छोट्या मुलीकडे पाहत होती. ती मुलगी फुग्याकडे बघत होती, पण तिच्या आईकडे पैसे नव्हते. वैदेहीने काही न बोलता त्या मुलीसाठी फुगा घेतला. मुलगी आनंदाने म्हणाली, ताई, देव तुम्हाला खूप सुख देवो. हे दृश्य शांता शांतपणे पाहत होती. तिच्या डोळ्यात अभिमान दाटला. ती मनात म्हणाली, देवा, माझ्या सुनेचं हे हसत मन कायम जप. त्या रात्री अंगणात सगळे बसले होते. आकाशात असंख्य तारे चमकत होते. माधव म्हणाला,
आदित्य, शहरात मोठी नोकरी आहे, पण कधी गाव सोडू नकोस. आदित्य शांतपणे म्हणाला, दादा, या घरासाठी माझा जीवही लागला तरी मागे हटणार नाही. माधव हसला, मला माहिती आहे. तेवढ्यात वैदेही चहा घेऊन आली. माधव तिच्याकडे पाहत म्हणाला, वैदेही, तुला माहिती आहे का माझी सगळ्यात मोठी श्रीमंती काय आहे? ती हसली, ही शेती? नाही. मग दुकान? नाही. मग? माधवने आई वडील, आदित्य आणि वैदेहीकडे पाहिलं. हे माझं कुटुंब. पैसा कमी जास्त होईल, पण ही माणसं माझ्यासोबत असतील तर मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. क्षणभर कुणीच बोललं नाही. फक्त रात्रीचा गार वारा वाहत होता आणि त्या वाऱ्याबरोबर जणू देवानेही या कुटुंबाला आशीर्वाद दिला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळं सुरू होतं. दूर आकाशात काळे ढग हळूहळू जमू लागले होते. कोणालाच कल्पनाही नव्हती की काही दिवसात हेच आकाश या कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ घेऊन येणार होतं. रात्रीच्या शांत वातावरणात पाटीलवाड्याच्या अंगणात सगळे गप्पा मारत बसले होते. आकाशात असंख्य तारे चमकत होते. थंडगार वारा अंगाला स्पर्श करत होता. दूर कुठेतरी बैलांच्या गळ्यातील घंटा मंद स्वरात वाजत होत्या. माधव आकाशाकडे पाहत म्हणाला, बाबा, माणूस आयुष्यभर पैसा कमवतो, पण शेवटी आठवणीत राहतात ती माणसंच. विठ्ठलराव हसले, अरे, तुला एवढ्या लहान वयात कसं समजलं? माधव हसत म्हणाला, तुमच्याकडूनच शिकलो ना. शांता दोन्ही मुलांकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती मनात म्हणाली, देवा, माझ्या दोन्ही मुलांवर अशीच कृपा ठेव. त्याचवेळी वैदेहीच्या चेहऱ्यावर अचानक थोडीशी अस्वस्थता दिसली. ती उठली आणि पटकन घरात गेली. आईच्या नजरेतून काही सुटत नाही. शांता तिच्या मागे गेली. वैदेही पाण्याचा ग्लास घेत होती. शांता प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, काय ग, बरं वाटत नाही का? वैदेही हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, नाही आई, थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं. शांता तिच्याकडे काही क्षण पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. उद्या सकाळी आपण डॉक्टरांकडे जाऊया. वैदेही थोडी लाजली, त्याची काय गरज आहे? शांता हसली, आई आहे मी तुझी. काही गोष्टी न सांगताही समजतात. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव दुकान उघडत होता. वैदेही आणि शांता गावातील डॉक्टरांकडे गेल्या. तपासणी झाली. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि हसत म्हणाले, अभिनंदन. वैदेही आणि शांता एकमेकींकडे पाहू लागल्या. डॉक्टर पुढे म्हणाले, तुमच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. क्षणभर वैदेहीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने नकळत आपल्या पोटावर हात ठेवला. शांता तर आनंदाने डॉक्टरांचे हात धरत म्हणाली, खरंच डॉक्टर? हो, आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत. घरी येताच शांता मोठ्याने ओरडली, अहो, कुठे आहेत सगळे? विठ्ठलराव घाबरत बाहेर आले. काय झालं? शांता आनंदाने रडत म्हणाली, आपण आजी आजोबा होणार आहोत. क्षणभर सगळे स्तब्ध झाले आणि पुढच्या क्षणी संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. माधव काही क्षण वैदेहीकडे पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो तिच्याजवळ गेला. हळूच तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, धन्यवाद. वैदेही हसत म्हणाली, कशासाठी? माझं आयुष्य पूर्ण केल्याबद्दल. ती लाजली आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. त्या संध्याकाळी आदित्यला फोन गेला. माधवने फक्त एकच वाक्य म्हटलं, काका होण्यासाठी तयार राहा. 2 सेकंद शांतता आणि मग फोनवरून आदित्यचा आनंदाने ओरडण्याचा आवाज आला, दादा, खरंच? हो रे, मी उद्याच गावाला येतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आदित्य घरी आला. त्याच्या हातात मोठी पिशवी होती. वैदेही हसून म्हणाली, इतकं सामान कशाला आणलं? आदित्यने एक छोटासा मऊ टेडी बेअर बाहेर काढला. हा माझ्या येणाऱ्या छोट्या दोस्तासाठी. सगळे हसू लागले. माधव म्हणाला, अरे, अजून जन्मालाही आला नाही. आदित्य हसत म्हणाला, मग काय झालं? काकाचं प्रेम आधीच तयार असायला पाहिजे. रात्री सगळे झोपले होते. वैदेही अंगणात बसून छोटंसं बाळाचं स्वेटर विणत होती. आदित्य तेथे आला. वहिनी, एवढ्या रात्री काय करताय? माझ्या बाळासाठी स्वेटर विणते आहे. आदित्य हसला, तुम्ही तर आधीपासूनच तयारीला लागलात. वैदेहीने स्वेटर त्यांच्यासमोर धरला. कसं वाटतंय? एकदम सुंदर. मग तो थोडा गंभीर झाला. वहिनी, हं, एक वचन द्याल? कसलं? तुमच्या बाळाला कधीच असं वाटू देऊ नका की त्याच्यावर प्रेम करणारी माणसं कमी आहेत. वैदेही हसली. का? कारण त्याला आईबाबांबरोबर एक वेडा काकाही असणार आहे. दोघेही हसू लागले. त्याच वेळी माधव मागून आला. तो हसत म्हणाला, अरे,
माझ्या मुलाला आधीच आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न सुरू केलाच वाटतंय. आदित्य हसत म्हणाला, दादा, तो तुमचा मुलगा असेल, पण माझा पहिला मित्र असणार आहे. काही दिवसांनी गावात हरतालिकेचा सण होता. सगळ्या महिला मंदिरात जमल्या होत्या. वैदेहीने सुंदर रांगोळी काढली होती. गावातील एका वयोवृद्ध आजी म्हणाल्या, शांता, तुझ्या सुनेच्या चेहऱ्यावर लक्ष्मीचं तेज आहे. दुसरी बाई म्हणाली, आणि स्वभाव असा की बोललं की मन जिंकते. शांता अभिमानाने म्हणाली, देवाने मुलगी दिली नाही म्हणून सून म्हणूनच मुलगीच पाठवली. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं. ती खाली वाकून शांताच्या पायाला स्पर्श करत म्हणाली, आई, मला नेहमी अशीच तुमची मुलगी राहू द्या. शांताने तिला लगेच मिठी मारली. सून म्हणून नाही, माझ्या श्वासासारखी राहा. नियतीची पहिली चाऊल. त्या रात्री माधव शेतातून परत येत होता. आकाशात अचानक काळे ढग जमू लागले. एक मोठी वीज चमकली. माधवने वर पाहिलं आणि हळूच म्हणाला, या वर्षी पाऊस जरा वेगळाच दिसतोय. दूरवर वाऱ्याचा वेग वाढत होता. झाडाची पानं जोरात हलू लागली. कोणालाच माहिती नव्हतं हा फक्त पावसाचा इशारा नव्हता, तर नियती त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळाची चाहूल देत होती. पहाटेच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी पाटीलवाड्याचं अंगण उजळून निघालं होतं. तुळशीसमोर लावलेल्या दिव्यांची ज्योत अजूनही शांतपणे तेवत होती. अंगणात चिमण्यांचा किलबिलाट सुरू होता. वैदेही अंगणात बसून लहानशा लोकरींच्या मोजांची जोडी विणत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. प्रत्येक टाका जणू ती आपल्या बाळासाठी स्वप्नांनी विणत होती. तेवढ्यात मागून माधव आला. हळूच तिच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाला, ओळख पाहू कोण? वैदेही हसली. माझ्या आयुष्याचा आवाज मी कसा विसरेन? माधवने हात बाजूला घेतला. मग सांग, साहेबांसाठी चहा आहे का? चहा आहे, पण आधी एक वचन द्या. कसलं? वैदेहीने त्याचा हात आपल्या पोटांवर ठेवला. डोळ्यात हसू आणि ओलावा दोन्ही होतं. याला कधीच एकटं पडू देणार नाहीत ना? माधव काही क्षण शांत राहिला. त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. मी असेपर्यंत तुम्हा दोघांवर दुःखाची सावलीही पडू देणार नाही. नियती मात्र त्या वचनांवर शांतपणे हसत होती. आईची काळजी. शांता बाहेर आली. तिने वैदेहीच्या हातातून लोकरीचं काम घेतलं. अगं, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना? वैदेही हसली. आई, मला काही होत नाही. शांता थोडी रागवल्यासारखी म्हणाली, आता फक्त तू माझी सून नाहीस, माझ्या नातवाची आई आहेस. स्वतःची काळजी घेणं म्हणजे त्याची काळजी घेणं. वैदेहीने मान खाली घातली. ठीक आहे आई. विठ्ठलराव हे सगळं पाहत होते. ते हसून म्हणाले, शांता, तू तर आधीच आजी झालीस. शांता हसत म्हणाली, आहो, आई होणारी मुलगी घरात असेल तर प्रत्येक आई पुन्हा आईच होते. दुपारी माधव दुकानात बसला होता. एक वृद्ध आजोबा काठी टेकवत आले. माधवा, 2 किलो तांदूळ दे, पण पैसे पुढच्या आठवड्यात देतो. माधवने लगेच पोतं भरलं. काका, पैशांची काळजी करू नका. आजोबा संकोचून म्हणाले, अरे, खूप उदार झालं. माधव हसला. भूक कधी उधारीवर नसते काका. दुकानाबाहेर उभा असलेले काही गावकरी हे पाहत होते. एक जण म्हणाला, माधवचं मन त्याच्या वडिलांसारखंच मोठं आहे. दुसरा म्हणाला, आणि म्हणूनच देव त्यांच्या संसारावर कृपा करतो. सायंकाळी आदित्यचा फोन आला. दादा, पुढच्या महिन्यात कंपनीत माझं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. माधव आनंदाने म्हणाला, अरे वा, मग गावात मोठी पार्टी. आदित्य हसला. आणि माझा पगार वाढला की पहिली भेट माझ्या येणाऱ्या पुतण्यासाठी. माधव म्हणाला, अरे, त्याला एवढं लाडवू नकोस. फोन स्पीकरवर होता. वैदेही लगेच म्हणाली, हो ना, आधीच काकाचं प्रेम खूप मिळणार आहे. आदित्य हसत म्हणाला, वहिनी, तो माझा पुतण्या नाही, माझा अर्ध हृदय असणार आहे. त्या रात्री सगळे जेवत बसले होते. विठ्ठलराव म्हणाले, बर, बाळाचं नाव काय ठेवायचं? शांता म्हणाली, मुलगी झाली तर गौरी. माधव म्हणाला, मुलगा झाला तर अरव. आदित्य लगेच म्हणाला, अरे, अजून जन्मलाच नाही आणि तुम्ही नावावरून भांडतायत. वैदेही हसत म्हणाली, मग तुम्हीच सांगा. आदित्य थोडा विचार करून म्हणाला, नाव काहीही ठेवा, पण त्याला एवढं प्रेम द्या की आयुष्यभर त्याला कधी प्रेमाची भीक मागावी लागू नये. क्षणभर सगळे शांत झाले. विठ्ठलराव म्हणाले, हा मुलगा शहरात राहतो, पण बोलतो मात्र गावाच्या मातीसारखं.
आकाश बदलू लागलं. दिवस पुढे सरकत होते. वैदेहीचा 7वा महिना सुरू झाला. घरात बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. शांता लहान लहान कपडे शिवत होती. विठ्ठलरावांनी जुन्या लाकडी पाळण्याला पुन्हा रंग लावला. जून महिना संपत आला. आकाशाचा रंग बदलू लागला. दूरवर काळे कुट्ट ढग जमू लागले. वारा नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाहू लागला. एका संध्याकाळी विठ्ठलराव अंगणात उभे राहून आकाशाकडे पाहत म्हणाले, यंदा पाऊस जरा जास्तच रौद्र दिसतोय. माधव शांतपणे म्हणाला, बाबा काळजी करू नका, आपण सगळं सांभाळू. त्या रात्री वैदेही झोपेत अचानक घाबरून उठली. तिचा श्वास जोरात चालू होता. माधवने लगेच तिचा हात धरला. काय झालं? वैदेहीच्या डोळ्यात भीती होती. मला खूप विचित्र स्वप्न पडलं. कसलं? तुम्ही खूप दूर चालले होते. मी कितीही हाका मारली तरी तुम्ही मागे वळून पाहिलंच नाही. माधव हलकसं हसला. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. अगं वेडाबाई, स्वप्न खरी नसतात. ती मात्र शांत झाली नाही. माहिती नाही का, पण आज मन खूप घाबरतंय. माधवने तिचा हात घट्ट धरला. माझ्याकडे बघ. ती त्याच्याकडे पाहू लागली. ज्या दिवसापासून तू माझ्या आयुष्यात आलीस त्या दिवसापासून मी प्रत्येक संकटांशी लढलो आहे. आता तर आपल्या बाळासाठीही जगायचं आहे. काहीही होणार नाही. वैदेहीने डोळे मिटले, पण तिच्या मनातील भीती काही कमी झाली नाही. पहाट झाली. पहिला पाऊस सुरू झाला. शेतावर पाण्याचे थेंब पडू लागले. माधव ओट्यावर उभा राहून पावसाकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आनंद. पण याच पावसाच्या सरीमध्ये नियतीने त्याच्यासाठी एक काळा अध्याय लिहून ठेवला होता. काही दिवसानंतर पहाटेचे 4 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात विजा चमकत होत्या. पण पाटीलवाड्यात आज वेगळीच धावपळ सुरू होती. वैदेहीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. शांता तिचा हात घट्ट धरून होती. बाळा घाबरू नकोस. प्रत्येक आईला हा क्षण सहन करावा लागतो. वैदेही वेदनेने कळवळत होती. माधवच्या कपाळावर घाम फुटला होता. तो कधी देवघरात जाऊन हात जोडत होता, तर कधी डॉक्टरांना फोन करत होता. त्याच्या ओठावर एकच प्रार्थना होती, देवा माझ्या वैदेहीला काही होऊ देऊ नकोस. वैदेहीला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं. 2 तासांनी ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होतं. अभिनंदन, मुलगा झाला आहे. क्षणभर माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने देवाकडे पाहत हात जोडले. विठ्ठलरावांनी त्याला मिठी मारली. अरे आता तू फक्त मुलगा नाही, बाप झालास. माधव हसत रडत होता. नर्सने छोटंसं बाळ माधवच्या हातात दिलं. इतकंसं गुलाबी गाल, मिटलेले डोळे, चिमुकले हात. माधवच्या हाताला त्याने हलकंसं बोट धरलं. माधवच्या डोळ्यातून अश्रू उघळले. तो हळूच म्हणाला, मी तुझा बाबा आहे रे. माझ्या जगण्याचं कारण. वैदेहीचा आनंद. थोड्या वेळाने वैदेहीला शुद्ध आली. माधवने बाळ तिच्या कुशीत ठेवलं. वैदेहीने काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने बाळाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि डोळे मिटून म्हणाली, देवा आता मला आणखी काही नको. माधव तिच्याकडे पाहत म्हणाला, तू मला जगातलं सर्वात श्रीमंत माणूस केलंस. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने बाळाला पाहिलं आणि आनंदाने म्हणाला, अरे हा तर अगदी दादासारखा दिसतोय. शांता हसली. नाही रे, डोळे मात्र वैदेहीसारखे आहेत. आदित्यने बाळाला हातात घेतलं. ऐक छोट्या, मी तुझा काका आहे, पण तुला कधी वाटू देणार नाही की तुझा एकच मित्र आहे. मी तुझ्यासोबत प्रत्येक वाढदिवस साजरा करणार. पहिली सायकल मी आणणार आणि तुला चालायलाही शिकवणार मीच. माधव हसत म्हणाला, अरे आधी त्याला चालायला तरी येऊ दे. नामकरण सोहळा. 21 दिवसांनी संपूर्ण वाडा सजला होता. दारात आंब्याच्या पानांची तोरणं, अंगणात सुंदर रांगोळ्या. गावातून नातेवाईक आले होते. पुरोहितांनी विचारलं, बाळाचं नाव काय ठेवायचं? माधवने वैदेहीकडे पाहिलं. दोघांनीही एकाच वेळी म्हणले, आरव. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शांताने बाळाला उचलून घेतलं. आरव, या घराचा आनंद आहेस तू. महिने सरत गेले. आरव आता 6 महिन्यांचा झाला होता. तो हसू लागला होता. माधव कामावरून घरी आला की सगळ्यात आधी हात धुवायचा आणि थेट आरवला उचलायचा. माझा राजा कुठे आहे? आरव बाबांचा आवाज ऐकताच खळखळून हसायचा. वैदेही ते दृश्य पाहत राहायची. तिच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. जून महिना संपला. आषाढ सुरू झाला. पहिल्या काही दिवसात शेतकरी आनंदी होते. शेतात पाणी भरू लागलं. ऊस डवलू लागला. माधव रोज देवाला धन्यवाद द्यायचा. या वर्षी पीक भारी येणार. पण एका रात्रीपासून
पाऊस थांबायचं नाव घेतच नव्हता. सलग 3 दिवस आकाश कळवणलेलं. सततचा गडगडाट, विजांची चमक, नदी दुतडून भरून वाहत होती. विठ्ठलराव अंगणात उभे होते. त्यांनी शेताच्या दिशेने पाहिलं. माधवा, पाणी खूप साचलं असेल. माधवने मान हलवली. हो बाबा, आज जाऊन पाहिलंच पाहिजे. वैदेही लगेच म्हणाली, आज नका जाऊ. सगळे तिच्याकडे पाहू लागले. शांता म्हणाली, का ग? वैदेही काही क्षण शांत राहिली. काल रात्री पुन्हा ते स्वप्न पडलं मला. माधव हसला. अगं, स्वप्नांवर कोण विश्वास ठेवतं? ती त्याचा हात धरत म्हणाली, माझ्यासाठी आज एक दिवस थांबा ना. माधवने आरवला उचललं. त्याच्या छोट्या गालांवर चुंबन घेतलं. माझ्या राजाला मोठं करून डॉक्टर बनायचं की शेतकरी? वैदेही हसत म्हणाली, तो मोठा होऊन जे व्हायचं ते होईल, पण तुमच्यासारखा माणूस नक्की होईल. माधव म्हणाला, माणूस मोठा पैशाने नाही होत, माणुसकीने होतो. मग त्याने वैदेहीकडे पाहत म्हणाला, तू एवढी घाबरतेस म्हणजे तुझे माझ्यावरती खूप प्रेम आहे. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. प्रेम करते म्हणूनच थांबायला सांगते आहे. माधव तिचे अश्रू पुसत म्हणाला, 10 मिनिटाचं काम आहे. शेत पाहून लगेच परत येतो. माझे दोघे जीव माझी वाट पाहत आहेत. मी उशीर कसा करेन? तो हसत निघाला. पण वैदेहीचं मन काही शांत होत नव्हतं. तिने देवघरात जाऊन दिवा लावला. स्वामी, माझ्या कुंकवाचं रक्षण करा. माधवने रेनकोट घातला. दारातून बाहेर पडताना एकदा मागे वळून पाहिलं. वैदेही दारात उभी होती. तिच्या कुशीत आरव होता. माधवने दुरूनच हसत हात हलवला. तो पावसाच्या धारा चिरत शेताच्या दिशेने निघून गेला. वैदेही बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. जोपर्यंत तो नजरेआड झाला नाही तोपर्यंत. त्या क्षणी आकाशात एक भयंकर कडकडाट झाला. संपूर्ण घर हादरलं. वैदेहीच्या हातातून आरवचं छोटंसं खेळणं खाली पडलं. तिच्या मनात एक अज्ञात भीती दाटून आली आणि दूरवर शेताच्या दिशेने एक प्रचंड वीज चमकली. आकाश अक्षरशः कोसळत होतं. धो-धो पाऊस, सुसाट वारा आणि कांठाळा बसवणारा विजांचा कडकडाट. शेताकडे जाणाऱ्या मातीच्या रस्त्यावर माधव पावसाला तोंड देत चालत होता. त्याच्या हातात टॉर्च होती. डोक्यात मात्र एकच विचार, ऊसाचं पीक वाचलं पाहिजे. बाबांनी वर्षभर कष्ट केले आहेत. वैदेही दारात उभी होती. तिची नजर अजूनही शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच होती. तिने देवघरात जाऊन समई समोर हात जोडले. स्वामी, मला काही नको, फक्त माझं कुंकू सुरक्षित ठेवा. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांता तिच्या जवळ आली. अगं, एवढी काळजी का करतेस? तो लगेच येईल. वैदेहीने फक्त शांताकडे पाहिलं. तिच्या मनातील भीती शब्दात मावत नव्हती. शेतात पावसाचं पाणी बांध फोडून ऊसाच्या शेतात शिरलं होतं. माधवने टॉर्चचा प्रकाश टाकला. अरे देवा, इतकं पाणी! तो पटकन बांधाजवळ गेला. फावड्याने पाण्याला वाट करून देऊ लागला. त्याचवेळी आकाशात एक प्रचंड वीज चमकली. क्षणभर सगळा परिसर उजळून निघाला. माधवने वर पाहिलं. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, अजून 5 मिनिटं साथ दे, मग मी निघतो. आरव अचानक जोरात रडायला लागला. वैदेहीने त्याला उचललं. तो सतत दाराकडे बोट दाखवत होता. बाबा! वैदेहीच्या हृदयाचा ठोका चुकला. ती पुन्हा दारात जाऊन उभी राहिली. तिच्या मनात एकच विचार, माधव, लवकर या. आणि विजेचा जोरदार आकाश फाडणारा आवाज झाला. इतकी प्रचंड वीज चमकली की काही क्षण संपूर्ण गाव उजळून निघालं. वीज थेट माधव उभा असलेल्या शेतात कोसळली. एक क्षण, फक्त एकच क्षण, आणि सगळं संपलं. काही मिनिटांनी शेताच्या बाजूने जाणाऱ्या गणपतने धूर उडताना पाहिला. तो धावत शेतात गेला. समोरचं दृश्य पाहून त्याच्या हातापायाला कंप सुटला. माधवा! तो ओरडला, पण उत्तर आलं नाही. माधव जमिनीवर शांत पडला होता. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. तो गावाकडे जीवाच्या आकंताने धावत सुटला. पाटील वाड्यात अचानक बाहेरून आवाज आला. पाटील, पाटील, लवकर या. विठ्ठलराव बाहेर आले. काय झालं गणपत? गणपतचा श्वास अडकला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हतं. शेतात माधव! तो पुढे काही बोलू शकला नाही. विठ्ठलरावांच्या हातातून छत्री खाली पडली. काय झालं माझ्या माधवला? गणपत रडत म्हणाला, वीज पडली. वैदेहीने हे शब्द ऐकले
आणि तिच्या हातातून आरव खाली निसटता निसटता वाजला. तिने आरवला छातीशी घट्ट धरलं. नाही नाही, हे खोटं आहे. ती अनवाणीच पावसात धावत सुटली. शांता तिच्या मागे ओरडत होती, वैदेही थांब. पण त्या क्षणी वैदेहीला काहीच ऐकू येत नव्हतं. शेतात पावसाचं पाणी अजूनही वाहत होतं. माधव भोवती गावकरी जमले होते. कोणीच बोलत नव्हतं, फक्त पावसाचा आवाज आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू. वैदेही धावत आली. तिने गर्दी बाजूला सारली आणि समोर जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. माधव शांत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जणू तो फक्त झोपला होता. वैदेही त्याच्या जवळ बसली. त्याचा चेहरा आपल्या मांडीवर घेतला. थरथरत्या आवाजात म्हणाली, माधव उठा ना. बघा मी आले आहे. तुम्ही म्हणाला होतात ना 10 मिनिटात येतो. उठा ना, तुमचा आरव वाट पाहतोय. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. पण तिथे आता हृदयाचे ठोके नव्हते, फक्त शांतता होती. शांता तेथे पोहोचली. मुलाला पाहताच ती कोसळली. माधवा, अरे बाळा उठ रे, आई आली बघ. ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत रडत होती. विठ्ठलराव मात्र स्तब्ध उभे होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाज फुटत नव्हता. ज्याच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती, तो खांदा आज कायमचा निघून गेला होता. पुण्यात रात्री 9:30 वाजले होते. आदित्य एका प्रोजेक्टवर काम करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव दिसले, बाबा. त्याने हसत फोन उचलला. हो बाबा. पण पलीकडून आवाज आला नाही, फक्त रडण्याचा आवाज आला. काही क्षणांनी विठ्ठलराव रडतच म्हणाले, आदित्य, माधव आपल्याला सोडून गेला रे. आदित्यच्या हातातून मोबाईल खाली पडला. तो काही क्षण जाग्यावरच उभा राहिला, जणू वेळ थांबली होती. त्याच्या कानात दादाचे शेवटचे वाक्य घुमत होतं, घरासाठी माझ्यापेक्षा मोठं काही नाही. आदित्यने थरथरत्या हाताने कारची चावी उचलली आणि गावाच्या दिशेने निघाला. त्या रात्री पाटील वाड्यात पहिल्यांदा चूल पेटली नाही. कोणाच्याही तोंडात अन्नाचा घास गेला नाही. आरवला काहीच समजत नव्हतं. तो अधूनमधून दाराकडे पाहून हसायचा, जणू त्याला अजूनही वाटत होतं, बाबा आत्ता येतील. पण त्या दारातून आता माधव कधीच आत येणार नव्हता. रात्रभर कोसळणारा पाऊस आता थांबला होता, पण पाटीलवाड्यावर दुःखाचा पाऊस अजूनही थांबला नव्हता. संपूर्ण वाडा लोकांनी भरला होता. कोणीही बोलत नव्हतं. फक्त महिलांच्या हुंदक्याचा आवाज वातावरण चिरत होता. घराच्या अंगणात पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला माधव शांतपणे पडला होता. ज्याच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं, तो चेहरा आज शांत झाला होता. पहाटेचे 5 वाजता आदित्य गावात पोहोचला. कारमधून उतरतानाच त्याच्या पायांना बळ उरलं नव्हतं. घरात पाऊल टाकताच त्याची नजर सरळ माधववर पडली. क्षणभर त्याचा श्वास थांबला. तो धावत जाऊन दादाच्या जवळ बसला. थरथरत्या हाताने त्याचा चेहरा स्पर्श केला. दादा. उत्तर नाही. पुन्हा, दादा उठ ना. पुन्हा शांतता. आणि पुढच्या क्षणी आदित्य दादाच्या छातीवर डोकं ठेवून लहान मुलासारखा रडू लागला. दादा, तू म्हणला होतास ना आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहणार, मग मला एकटं का सोडलंस? घरात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलरावांनी आयुष्यात पहिल्यांदाच धाकट्या मुलाला असं कोसळताना पाहिलं होतं. वैदेही अजूनही माधवच्या डोक्याजवळ बसली होती. रात्रभर तिने डोळे मिटले नव्हते. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती, जणू पुढच्या क्षणी तो उठेल, हळूच म्हणेल, वैदेही मी आलो. ती त्याच्या हाताला स्पर्श करत कुजबुजली. अहो उठा ना, आरव रडतोय. तुमच्याशिवाय त्याला झोपच लागत नाही. तुम्ही म्हणला होतात ना कधीच एकटं सोडणार नाही. तिचा आवाज ऐकून तिथे बसलेल्या अनेक महिलांना हुंदका आवरला नाही. आरव अजून वर्षभराचाही नव्हता. त्याला मृत्यू म्हणजे काय हे कळण्याचं वय नव्हतं. तो रांगत रांगत माधवजवळ आला. त्याने बाबांचा हात धरला. नेहमीप्रमाणे खेळायला लागला, पण आज त्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला नाही. आरव हसत म्हणाला, बा बा. उत्तर आले नाही. तो पुन्हा बाबांच्या छातीवर डोकं ठेवू लागला. हे दृश्य पाहून सर्वजणांना रडू आले. आदित्यने धावत जाऊन आरवला उचललं. त्याला छातीशी धरून तो फुटून रडला. अरे राजा, तुझे बाबा आता कधीच तुला उचलणार नाहीत. दुपारपर्यंत अंत्ययात्रेची तयारी झाली. गावातील प्रत्येक माणूस पाटीलवाड्यासमोर जमला होता.
ज्यांना माधवने कधी मदत केली होती ते सगळे आज त्याला शेवटचा निरोप द्यायला आले होते. एका वृद्ध शेतकऱ्याने डोळे पुसत म्हटलं, आज गावाने फक्त एक माणूस नाही गमावला तर माणुसकी गमावली. दुसरा म्हणाला, माधवसारखी माणसं पुन्हा जन्माला येत नाहीत. थोड्याच वेळात काही महिलांनी वैदेहीला धरून बसवलं. तिच्या कपाळाकडे सगळ्यांची नजर होती. एका वृद्ध स्त्रीने थरथरत्या हाताने तिचं कुंकू पुसलं. हिरव्या बांगड्या एक एक करून फोडल्या जाऊ लागल्या. टक टक टक. प्रत्येक बांगडी फुटताना जणू वैदेहीच्या मनाचाच एक तुकडा तुटत होता. ती जोरात ओरडली, नको, हे कुंकू पुसू नका. ते कोठेही गेले नाहीत, ते परत येणार आहेत. ती स्वतःच्या कपाळावर हात ठेवून कुंकू वाचवण्याचा प्रयत्न करू लागली, पण रूढीसमोर तिचे हात धरले. आदित्यने हे दृश्य पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात असह्यता होती. त्याला त्या क्षणी जाणवलं, मृत्यू एका माणसाचा झाला होता, पण शिक्षा मात्र वैदेहीला मिळत होती. स्मशानभूमीत माधवची चिता रचली गेली. विठ्ठलरावांचे हात थरथरत होते. त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात कठीण क्षण होता. अग्नी देताना ते फक्त एवढंच म्हणले, बाळा, माझ्या आधी तू जाशील असं कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं. आग हळूहळू पेटू लागली. ज्वाळा आकाशाला भिडू लागल्या. वैदेही दूर उभी होती. तिचे डोळे त्या ज्वाळांवर खिळले होते. ती मनात म्हणाली, आज फक्त माझा नवरा नाही जळत, माझी स्वप्न, माझे आयुष्य, माझे हसू, सगळं काही जळून जात आहे. संध्याकाळी सगळे घरी परतले. घरात भीषण शांतता होती. आरव रडत होता. वैदेही त्याला शांत करत होती. तेवढ्यात शांताची नजर वैदेहीवर गेली. क्षणभर ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात दुःख, राग आणि असह्यता एकत्र उसळत होती. ती स्वतःशीच फुटफुटली, जर माधव शेतात गेला नसता तर. वाक्य अर्धवटच राहिलं. विठ्ठलरावांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांना जाणवलं, दुःख आता हळूहळू दोष शोधायला लागलं होतं. त्या रात्री वैदेहीने आरवला कुशीत घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती खिडकीतून आकाशाकडे पाहत हळूच म्हणाली, आहो, तुम्ही तिथून आम्हाला पाहत असाल ना? मी तुटणार नाही, कारण तुमचा आरव अजून माझ्या कुशीत आहे. पण त्याच वेळी दुसऱ्या खोलीत शांता डोळे मिटून बसली होती. तिच्या मनात दुःखाने एक विषारी विचार जन्म घेत होता. माझा मुलगा गेला, पण का गेला? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना ती नकळत चुकीच्या व्यक्तीला दोष द्यायला सुरुवात करणार होती. काय होईल पुढे आता? कसा असेल वैदेहीच्या आयुष्याचा प्रवास? कोणकोणत्या गोष्टींना वैदेही जाणार सामोरी? हे सर्व पाहूयात पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात कथेच्या पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.